वेलकम स्टुडंट्स. इंट्रोडक्शन वगैरे सगळं झाले, डेफिनेशन जे आवश्यक होते तेवढे घेतलेले आहेत. आज ते तुम्हाला पार्ट 2 ची जी PDF पाठवली आहे, सम इम्पॉर्टंट टर्म्स लिहून घ्यायला सांगितलं होतं. बरेच टर्म्स आहेत, त्याला काही लेक्चर्स लागतील. त्यातले मी आता फळ्यावर 3 टर्म्स लिहिलेले आहेत. महत्वाचे शब्द आहेत की जे आपल्याला माहीत असावे लागतात, त्याची माहिती वगैरे डेफिनेशन. त्यातला पहिला शब्द आहे एंट्री, ENTRY, एंट्री. त्याच्यानंतर नॅरेशन आहे, मग ट्रान्झॅक्शन आहे. एंट्री म्हणजे काय? जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स असतात ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये लिहिणे, रेकॉर्ड करणे, त्याला एंट्री असं म्हणतात. नोंद करणे, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करण्याला एंट्री असं म्हणतात. पण एंट्री करण्यापूर्वी प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनला कागदपत्रीय पुरावा लागतो, त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असं म्हणतात. प्रत्येक आता 10,000 रुपये तुमचा खर्च झाला असेल बिझनेसमध्ये, तर 10,000 रुपयाचं बिल असलं पाहिजे तुमच्याकडं, आणि त्या बिलावरनं तुम्ही एंट्री करायला पाहिजे. तुम्हाला 2,000 रुपये रिसिव्ह झाले असतील, तुम्हाला 2,000 रुपये मिळाले असतील बिझनेसमध्ये, तर ते मिळाल्याची पावती असायला पाहिजे तुमच्याकडं, बिल असलं पाहिजे, व्हाउचर असलं पाहिजे असं म्हणतात. लक्षात आलं? रिसिप्टचं बिल, पेमेंटचं बिल. तुम्ही बँकेत पैसे भरले असतील किंवा बँकेतनं पैसे काढले असतील, तर त्याचं काउंटर फाईल मिळते बघा, बँकेत पैसे भरले किंवा काढल्यावर. बरं, ते नसेल तर एका ठराविक तारखेपर्यंत बँकेत जाऊन पासबुक प्रिंट करून आणायचं, बँकेत जायचं, पासबुक प्रिंट करून आणायचं, आणि त्याच्यावरनं तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करू शकता ट्रान्झॅक्शन. म्हणजे प्रत्येक नोंदीला कितीही खर्च लहान असो अगर मोठा असो, त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागतो, कागदपत्रीय पुरावा लागतो, त्याच्या सहाय्याने एंट्री केली जाते. कोणीतरी तोंडी सांगत असेल 200 रुपये खर्च झाले, करा नोंद, नाही करता येणार नाही तसे. प्रत्येकाला आता एखाद्या वेळेस तुमच्या व्यवसायात किरकोळ खर्च होत असतील, आणि ज्याच्यासाठी तुम्ही ज्याला पेमेंट देताय, आता तुम्ही ऑफिसमध्ये चहा येत असेल, सांगावं लागतं एक्झाम्पल, त्याशिवाय समजत नाही. मग चहावाल्याला सांगितलं तुझं महिन्याचं बिल किती झालं रे? 1400 रुपये झालं म्हटलं. मग 1400 रुपये तुम्ही त्याला दिलं, मग त्याच्याकडनं बिल यायला पाहिजे की नाही? मग चहावाला टपरीवाला म्हणणार आम्ही कुठले बिल बुक ठेवतोय, मग आम्ही कुठलं बिल बुक ठेवतोय म्हटल्यावर तुम्ही त्याला 1400 रुपये दिले, मग त्याचा पुरावा काय? चहाचं बिल दिलं ह्याचा पुरावा काय महिन्याचं? तर काय करायचं, आपणच त्याचं पेमेंटचं व्हाउचर तयार करायचं. पेमेंटचं व्हाउचर, तुम्ही त्याला पैसे दिलेत ना, मग पेमेंटचं बिल करायचं, त्याच्यावर त्याचा हे लिहायचं, कशाचं बिल दिलं 1400 रुपये, आणि त्याच्यावर त्याची सही घ्यायची, कुठल्या महिन्याचं दिलं, कुठल्या महिन्याचं बिल दिलं, हे सगळं लिहून त्याच्यावर आपल्या एका जबाबदार व्यक्तीने सही करायची. आधी त्याची सही घ्यायची, रेव्हेन्यू स्टॅम्प लावायचा, त्याच्यावर त्याची सही घ्यायची, की जेणेकरून तुला आम्ही पेमेंट केलं त्याचा पुरावा, आम्ही पेमेंट केलं त्याचा पुरावा. आणि ते जे पेमेंटचं व्हाउचर असतं, पेमेंटचं बिल असतं, तो तुमचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स झाला. म्हणजे तुम्ही म्हणाल सर किरकोळ लोकांच्याकडे बिलबुक कुठं असतंय, ते कशी बिलं देणार? ठीक आहे, आपण बिल तयार करायचं, त्याच्याकडनं त्याची सही घ्यायची, तुला 1400 रुपये जानेवारी महिन्याचे पोहोचले म्हणून, चहाचं बिल जानेवारी महिन्याचं पोहोचले, आम्ही दिले किंवा पोहोचले, काय वाक्य टाकायचं ते टाका, आणि त्याच्यावर त्याची सही घ्या, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स झाला. बरं झालं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनची ही बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंद करणे, याला ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. नॅरेशन म्हणजे काय? नॅरेशन याचा अर्थ ट्रान्झॅक्शनच्या खाली, त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंद झाल्यानंतर त्याच्या खाली ब्रीफ एक्सप्लेनेशन करायचं असतं. थोडक्यात ती एंट्री कशाची आहे त्याचा उल्लेख करायचा असतो, त्याला नॅरेशन असं म्हणतात. एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री मेड इज कॉल्ड नॅरेशन. नॅरेशनचं दुसरं एक आहे, अजून एक वाक्य मला सांगायचं आहे, इट शुड बी सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज. इट शुड बी म्हणजे काय? नॅरेशन हे कसं असलं पाहिजे? सिंपल आणि स्पष्ट शब्दात असलं पाहिजे. कारण एंट्री करणारा माणूस वेगळा असतो, आणि त्याची नोंद करणारा माणूस, त्याचं ऑडिट करणारा माणूस वेगळा असतो. एंट्री करणारा माणूस आपला असतो, आणि त्याची तपासणी करणारा माणूस बाहेरचा असतो, ऑडिटर. त्यामुळे त्याला ती एंट्री कशाची आहे ह्याचं एक्सप्लेनेशन, त्याला उल्लेख कळायला पाहिजे. त्यासाठी नॅरेशन हे ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री इज कॉल्ड नॅरेशन. इट शुड बी सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज, सिम्पल, क्लिअर अँड शॉर्ट, किंवा सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज असं लिहिलं तरी पुरे. हे वाक्य मी बोललेलं वाढवा. आता ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन याचा अर्थ व्यवहार, मनी और मनीज वर्थ, पैशात गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज केले. आता सर्व्हिसेसचं तुम्हाला सांगतो, गुड्सचं कळालं असेल, एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपण पैसे देतो, किंवा
वस्तू खरेदी करतो आणि त्याला सांगतो पैसे मी नंतर देतो. मनी ऑर मनीज वर्थ. आता सर्व्हिसेसचं कसं आहे? सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला उदाहरण देतो. आयडिया हे एअरटेल, BSNL जे असतील त्यांचे पोस्टपेड प्लॅन आहेत माहिती आहे का? पोस्टपेड प्लॅन आपण सगळे काय करतो? प्रीपेड प्लॅन वापरतो. प्रीपेडमध्ये काय करतो आपण? 500 आधी रिचार्ज मारतो आणि ते रिचार्ज मारल्यानंतर आपल्याला 84 दिवसाची मुदत मिळते. त्याला प्रीपेड प्लॅन म्हणतात. म्हणजे आपण आधी पैसे भरले मग आपण सेवा यूज करणार. आता पोस्टपेड म्हणजे कसं असतंय? आपण पोस्टपेड प्लॅनमध्ये आपण आधी इंटरनेट यूज करायचं आणि इंटरनेट कॉलिंग एनिथिंग आणि नंतर आपल्याला त्याचं बिल येतं. म्हणजे काय झालं? आधी आपण सर्व्हिस घेतली मग त्याचं आपण पेमेंट करणार. उदाहरण कळालं पोस्टपेड आणि प्रीपेड मोबाईलचं प्रीपेड याचा अर्थ काय? आधी पैसे देतो आणि नंतर सर्व्हिस घेतो 84 दिवस. आणि पोस्टपेडमध्ये आधी सर्व्हिस घेतो आणि पेमेंट नंतर करतो. बिल येतं आपल्याला. बिल येतं आणि ते बिल भरल्याशिवाय नंतर त्या तारखेपर्यंत भरलं तर ठीक, नाही तर मोबाईलची सर्व्हिस बंद होती. म्हणजे ही सर्व्हिस इंडस्ट्री झाली. म्हणजे पैशात ट्रान्झॅक्शन याचा अर्थ काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे फक्त वस्तूची खरेदी विक्री नाही, सर्व्हिसेस पण. आता वाक्य बघा. अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ बिटवीन 2 पार्टीज इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन मध्ये किती पार्टीज असायला पाहिजेत? 2. आता तुम्ही रिचार्ज मारल्यावर 2 पार्टीज कोण? तुम्ही आणि कंपनी. तो रिचार्ज मारून देणारा माणूस विचारात घेऊ नका तुम्ही आणि कंपनी. नंतर तुम्ही कुठलीही सर्व्हिस घेतली. आता तुम्हाला रेल्वेतनं प्रवास करायचा आहे. रेल्वेतनं प्रवास करताना 2 पार्टीज कोण आलं? तुम्ही आणि रेल्वे डिपार्टमेंट. तिकीट दिलं ना तुम्हाला त्यांनी आणि तुम्हाला सर्व्हिस तुम्हाला इथनं घेऊन त्यांनी मुंबईला सोडलं. म्हणजे त्यांनी सेवा दिली ना. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये किती पार्टीज असतात? 2 पार्टीज असतात. त्याशिवाय ती ट्रान्झॅक्शन घडू शकतच नाही. कुठलेही व्यवहार घ्या, तुम्हाला कुठली डाऊट असेल बघा, प्रत्येक ठिकाणी 2 पार्टीज असतात, त्यांच्यामध्ये ती ट्रान्झॅक्शन घडलेली असते. आता पुढं त्याची दुसरी व्याख्या आहे बघा. अन एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस आयदर फॉर कॅश ऑर ऑन क्रेडिट बेसिस इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. ते एक ट्रान्झॅक्शनचा अर्थ आहे. कॅश ऑर क्रेडिट, आजपासून हा एक शब्द आला, कॅश ऑर क्रेडिट बेसिस. कॅश बेसिस म्हणजे रोखीनं, क्रेडिट बेसिस म्हणजे उधारीनं. तिथल्या तिथं झेरॉक्स तुमचे वहीत नोट्स असतील ना, तिथं लिहा मराठीत. कॅश बेसिस म्हणजे रोखीचा व्यवहार, रोखीनं व्यवहार केला, आणि क्रेडिट बेसिस म्हणजे उधारीचा. काही वेळेला गुड्स अँड सर्व्हिसेस ह्या कॅश बेसिस पण असतात आणि क्रेडिट बेसिस पण असतात. रोखीच्या व्यवहारात पण असतात आणि क्रेडिट उधारीच्या व्यवहारात असतात. उदाहरण देतो, सर्व्हिसेसचं देतो, कारण गुड्सचं तुम्हाला माहित आहे. हो, गुड्सचं माहित आहे. तुमच्या दुकानात एक कामगार आहे, त्याच्याकडनं तुम्ही 1 महिना सेवा करून घेतली, दुकानात काम करून घेतलं, त्याला राबवलं, आणि त्याचा पगार तुम्ही कधी देणार? 1 महिना झाल्यावर देणार. म्हणजे आधी सर्व्हिस दिली मग पेमेंट केलं. आधी सर्व्हिस घेतली मग त्याला त्याचे पगार दिला. म्हणजे काय झालं? सर्व्हिसच्या बदल्यात तुम्ही पैसे दिले. आलं का? मनी. आधी सर्व्हिस घेतली त्याच्याकडनं सेवा करून मग पैसे दिले, असा अर्थ झाला. कळाला आता? गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये 2 पार्टीज असतात, ते वरचं वाक्य झालं. आणि त्याला ऑर काय आहे? गुड्स अँड सर्व्हिसेस हे कोणत्या बेसिसवर करायचे? कॅश बेसिस ऑर क्रेडिट बेसिस. आता गुड्सचं सांगतो कॅश बेसिस. तुम्ही वस्तू खरेदी केल्या आणि पैसे देऊन टाकले, कॅश बेसिस. गुड्स परचेस केले आणि पैसे 15 दिवसांनी देतो म्हटलात, 8 दिवसांनी देतो म्हटलात, ते क्रेडिट बेसिस झालं. तसं मी मगाशी सर्व्हिसेसचं सांगितलं. आता तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये कॅश बेसिस सांगू. सर्व्हिसेसमध्ये कॅश बेसिस, तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल किंवा मिरजेहून पुण्याला बसने जायचं असेल तर तुम्ही तिकीट काढता आणि लगेच बसमध्ये बसता आणि लगेच बस निघून तुम्हाला तिथं सोडते. म्हणजे त्यांनी पैसे घेतले आणि लगेच सर्व्हिस दिली, ते झालं कॅश बेसिस. ती सर्व्हिस कशी झाली? कॅश बेसिस. आणि मग अशी टेलिफोनची, मोबाईलची पोस्टपेड सांगितली, ती क्रेडिट बेसिस झालं. म्हणजे आधी तुम्ही यूज करणार मग त्याचं बिल भरणार. कळालं का? पोस्टपेड मोबाईलचं असा अर्थ सांगितला. म्हणजे ट्रान्झॅक्शनचे 2 डेफिनेशन्स आहेत. कुठली एक पाठ करा चालेल, कुठलीही चालू शकते. आता ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत. ट्रान्झॅक्शन मध्ये 2 प्रकार आहेत, एक बार्टर ट्रान्झॅक्शन आणि एक मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन याचा अर्थ जे पूर्वी चालत होतं आणि अजून ग्रामीण भागात, अगदी ग्रामीण भागात थोडंसं बार्टर ट्रान्झॅक्शन चालतं. बार्टर ट्रान्झॅक्शनचा एकच मराठी अर्थ बोलतो, तुम्हाला कळतंय, वस्तू विनिमय व्यवहार. एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू द्यायची, तर पैशाचा विषयच नाही. पूर्वीच्या काळी व्हायचं, शेतामध्ये काम करायला जे नोकर यायचे, गडी यायचे, त्यांनी शेतात काम केल्यानंतर त्यांनी किती तास काम केलं किंवा किती काम केलं त्याच्या बदल्यात त्यांना धान्य देणार, मका देणार, ज्वारी देणार, तांदूळ भरपूर असेल तर तांदूळ देणार, जे तुमच्याकडे जास्त आहे त्याच्यात ते त्याला देणार.
त्याने काम केलेल्याच्या मोबदल्यात पैसे देतच नव्हते. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तू विनिमय. हे बघा, वेन गुड्स आर एक्सचेंज अगेन्स्ट गुड्स, वस्तूच्या रूपात वस्तू देऊन टाकायची. तिथं उदाहरण आहे, तुम्ही वाचू शकता. 5 किलो तांदूळ कशासाठी दिलं? 1 मीटर कापडासाठी दिलं. म्हणजे त्या गावामध्ये तुम्ही गेलात की तिथं पैशाचा विषयच नाही. कापड खरेदी केलं की तुमच्याकडे जे जास्त आहे त्याचं ते विनिमय मूल्य ठरलेलं असतं. तुम्ही 1 मीटर कापडाला तांदूळ किती द्यायचे, गहू किती किलो द्यायचे, ते विनिमयचं मूल्य ठरलेलं असतं, किलोमध्ये, पैसे नव्हे. त्या पद्धतीनं बार्टर ट्रान्झॅक्शन घडतं. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तुम्ही ज्या वस्तू असतात, तुम्ही ज्या वस्तूची खरेदी विक्री करता, त्याच्यात कशात व्हॅल्यू ठरवली जाते? ती पैशात ठरवली जाते. 5 किलो साखर घेणार आहे तर इतके रुपीज, 1 किलो साखर घेणार आहे तर इतके रुपीज. तुम्ही इथून इथं जाणार आहे, रिक्षाने तुम्हाला ह्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, 40 रुपये भाडं होईल. हे काय झालं? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं. कारण हे पैशात मोजलं जातं. तुम्ही त्याला काय रिक्षातनं प्रवास केल्यावर स्वतःकडची कुठली वस्तू देणार नाहीये. माझ्याकडे ही भरपूर उत्पादन आहे माझं, हे थोडं घे, मला इथून इथं सोड, असं काय चालणार नाहीये. पैशात आहे. वाचा, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन वाचा. बी, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. वेन गुड्स आर एक्सचेंज फॉर मनी और मनीज वर्थ इट इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ज्या वेळेला वस्तूंची खरेदी विक्री पैशात होते, वस्तूंची अगर सेवांची पण चालते, सेवा उदाहरण दिलंय, पैशात होते, त्याला मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. म्हणजे जिथं पैशामध्ये मोजलं जातं गुड्स अँड सर्व्हिसेस, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आणि बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू. हा, आता ट्रान्झॅक्शनचे परत 2 प्रकार. ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत. एक कॅश ट्रान्झॅक्शन आणि एक क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता सांगितलं की कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे गुड्स परचेस्ड ऑर सेल ऑन कॅश बेसिस. वस्तू खरेदी केली किंवा विकली, ही जर रोखीनं व्यवहार केला असेल तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन. जिथं पैशाची वस्तूच्या देवाणघेवाण बरोबर, ऐका नीट, गुड्स आणि सर्व्हिसेसच्या देवाणघेवाण बरोबर जर पैशाचा संबंध आला तर कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. पुन्हा ऐका, गुड्स आणि सर्व्हिसेसच्या देवाणघेवाणीमध्ये पैशाचा संबंध आला की त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? गुड्स आणि सर्व्हिसेसच्या ट्रान्झॅक्शनमध्ये, व्यवहारामध्ये तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिसेसचे व्यवहार घडवायचा आणि पैसे मात्र फ्युचरमध्ये देतो म्हणायचं. पैसे मात्र तुम्हाला 8 दिवसांनी देतो म्हणायचं. देतो किंवा घेतो, दोन्ही बाजूनी बोललो मी, परचेस आणि सेल्स असा अर्थ आहे. आता जरा तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शनच वाचा. कॅश ट्रान्झॅक्शन सोपं आहे, बघू नका, कळतंय ते. हा, वेन दी पेमेंट इज टू बी मेड इन फ्युचर अगेन्स्ट एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स अँड सर्व्हिसेसचं पेमेंट मी फ्युचरमध्ये करतो. म्हणजे सेवा आत्ता घेतली, वस्तू आत्ता खरेदी केली, सर्व्हिसेस आत्ता घेतले आणि पैसे मात्र फ्युचरमध्ये देतो. इट इज कॉल्ड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? गुड्स आणि सर्व्हिसेसचं जर पेमेंट, वस्तू खरेदी केली, पेमेंट दिलं, सर्व्हिस घेतली, पेमेंट दिलं, इट इज कॉल्ड कॅश ट्रान्झॅक्शन. लक्षात आलं? आज एवढ्या ह्याच्यात मी काय काय एक्सप्लेन केलं बघा. पुढे एक्सप्लेन करणार आहे, मी अजून घेणार आहे. एंट्री म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स विथ हेल्प ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. व्हिडिओ पुन्हा ऐका, आता इथनं खरं शब्द महत्वाचे सुरू झाले. विथ दी हेल्प ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, कागदपत्रे पुराव्यानिशी. ओके, ते नाहीये तिथं, ते तुम्ही लिहू शकता. विथ दी हेल्प ऑफ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. नॅरेशन म्हणजे काय? ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ एन एंट्री. तुम्ही जी नोंद करता त्याची थोडक्यात केलेली नोंद. इट शुड बी सिम्पल अँड क्लिअर लँग्वेज, सोप्या भाषेत. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये बार्टर ट्रान्झॅक्शन, वस्तू विनिमय, गुड्स अगेन्स्ट गुड्स एक्सचेंज इन गुड्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिसेस पैशात मोजले जातात. गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये पैशाचा संबंध येतो. इट इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्यात कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस साठी इमिजिएटली तुम्ही पेमेंट केलं किंवा तुम्हाला गुड्स अँड सर्व्हिसेस साठी पटकन पैसे मिळाले ऑन दी स्पॉट इमिजिएटली. जर कॅशचं पेमेंट करावं लागलं किंवा कॅश रिसिव्ह झाली तर त्याला म्हणतात मॉनिटरी कॅश ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? गुड्स आणि सर्व्हिसेसचा व्यवहार झाला पण त्याचं पेमेंट इन फ्युचर करणार म्हणायचं, त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. इथं हा 3 डेफिनेशन्स आपल्या, 3 डेफिनेशन्स तुम्हाला ट्रान्झॅक्शन्सवर म्हणण्यापेक्षा कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन कशा ओळखायच्या ह्याच्यासाठी मी पुढच्या तासाला वेगळं लेक्चर घेणार आहे. फक्त कॅश ट्रान्झॅक्शन, हाऊ टू रेकग्नाइज कॅश ट्रान्झॅक्शन अँड
क्रेडिट ट्रान्झॅक्शन, त्यात घोळ करतात मुलं. रोखीचा व्यवहार आणि उधारीचा व्यवहार कसा ओळखायचा, एक 10 वाक्य घेतली की कळेल तुम्हाला. आज मी तुम्हाला पुढचे परत डेफिनेशन घेऊन टाकतो 4, 5, 6, परंतु ट्रान्झॅक्शनवर पुढच्या तासाला वेगळं लेक्चर होईल, फक्त एक माहिती म्हणून. आणि तुम्ही सुद्धा काय करा, नंतर ती 10 वाक्य नंतर एक्स्ट्रा म्हणून बॅक पेजला लिहून घ्या, मागच्या साईडला लिहून घ्या, चालतंय. आता मी 4, 5, 6 असे डेफिनेशन सुरू करतो. आता पुढची इम्पॉर्टंट टर्म गुड्स. गुड्सला किती शब्द आहेत? थिंग्स, आर्टिकल्स, कमॉडिटीज. ज्या गोष्टी तुम्ही दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या असतात त्यांना आर्टिकल्स असं म्हणतात. व्याख्या बघा. विच ए ट्रेडर डील्स आर कॉल्ड गुड्स. बुक्स आर दी गुड्स ऑफ बुक सेलर. पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर त्याच्या दृष्टीने गुड्स कुठले? बुक्स. तेलाच्या दुकानात गेल्यावर त्याच्या दृष्टीने गुड्स कुठले? ऑइल. कापडाच्या दुकानात गेल्यावर त्याच्या दृष्टीने गुड्स क्लॉथ मर्चंट. अशा पद्धतीने मग त्या म्हणजे काय, दुकानात ठेवलेल्या वस्तू ज्या विक्रीसाठी. दुसरी भाषा व्याख्या आहे माझ्याकडं. गुड्स मीन्स एनिथिंग दॅट इज केप्ट फॉर सेल. एनिथिंग दॅट इज केप्ट फॉर सेल इज कॉल्ड गुड्स. ऑइल मर्चंटचे गुड्स आहे. आता मोबाईलचं शोरूम आहे, त्याच्यामध्ये जे मोबाईल ठेवले नवीन, ते मोबाईल हे त्या दुकानदाराच्या दृष्टीने काय गुड्स आहे, त्याच्या दृष्टीने ती ऍसेट नाही आहे. जो खरेदी करतो त्याच्या दृष्टीने ती ऍसेट आहे. लॅपटॉपचं मोठं दुकान आहे, भरपूर डेल आणि HP लॅपटॉप ठेवलेले आहेत त्यांनी डिस्प्ले करून, मग ते त्याच्या दृष्टीने काय झाले? गुड्स. पण जो परचेस करतो त्याच्या दृष्टीने काय आहे? ती ऍसेट आहे. SFC मॉलमध्ये गेलात, LGच्या शोरूम मध्ये गेला, सोनीच्या गेला, तिथं जे टीव्ही लावले LED, ते त्या शोरूमचे गुड्स आहेत, ते विक्रीसाठी ठेवलेले आहेत. आणि जो खरेदी करतो, परचेस करतो, त्याच्या दृष्टीने ती ऍसेट आहे. आता गुड्स बघायचं आपल्याला, गुड्स बघायचं आहे. म्हणजे आता इथं गुड्स व्याख्या कळाली. गुड्सला किती शब्द आहेत? थिंग्स, कमॉडिटीज, आर्टिकल्स. दॅट इज केप्ट फॉर सेल. दॅट इज केप्ट फॉर सेल किंवा इथल्याप्रमाणे विच ए ट्रेडर डील्स आर कॉल्ड गुड्स. डील्स म्हणजे व्यवहार करतो. झालं. आता ऍसेट्स म्हणजे काय? ऍसेट्स म्हणजे मालमत्ता. मराठी लिहू शकता तिथं, सर्वांनी काय अगदी इंग्लिशच पाहिजे असं नाही, आपल्या आपल्या भाषेत समजून घ्या. ऍसेट्स. आता ऍसेट्स म्हणजे अशी गोष्ट की जी त्या प्रॉपरायटरच्या मालकीची असते, आणि त्या बिझनेससाठी खरेदी केलेली असते, बिझनेस रन करण्यासाठी खरेदी केलेली असते, त्याला म्हणतात ऍसेट. आता एक मेडिकलचं शॉप आहे, त्या मेडिकलच्या शॉपमध्ये अलीकडच्या काळात AC लागतो. प्रत्येक मेडिकलच्या शॉपमध्ये एक फ्रीज असतो. ते काय आहे त्याचे? ते त्या मेडिकल शॉपच्या ऍसेट्स आहे. कळलं? ऍसेट्स आहे मेडिकल शॉपच्या. वाचा. प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय अ पर्सन आर कॉल्ड ऍसेट्स. प्रॉपर्टीज म्हणजे काय? ज्या प्रॉपर्टी, ज्या ऍसेट्स बिझनेसच्या मालकीच्या असतात, बिझनेसच्या नावाने असतात, त्याला ऍसेट्स असं म्हणतात. उदाहरणार्थ काय काय दिलं बघा. लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, ऍसेट्स. अजून एक त्याच्यात मला जोडायचं आहे. थोडं इकडच्या तिकडच्या पुस्तकात वाचलेलं असतं. ऍसेट्स आर दोज, नीट ऐकायचं, इथं नाही आहे, झेरॉक्स मध्ये नाही आहे. ऍसेट्स आर दोज विच आर नेसेसरी फॉर रनिंग द बिझनेस. हे एक वाक्य तुम्ही तुमच्या थेअरीत वाढवा. वहीत लिहिताना माझा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका ना, कळतंय. ऍसेट्स आर दोज विच आर नेसेसरी फॉर रनिंग द बिझनेस. अजून एक वाक्य जोडू. दे आर नॉट फॉर सेल. भाषा कळाली काय? दे आर नॉट फॉर सेल. ते विक्री करण्यासाठी ठेवलेल्या नसतात. आता औषधाच्या दुकानात गेल्यावर तुम्ही त्याला म्हणाल, दे आम्हाला फ्रीज आवडलाय, फ्रीज आम्हाला देऊन टाका. अहो, तो फ्रीज त्याने औषधाच्या दुकानासाठी खरेदी केलेला आहे, ती त्याची ऍसेट आहे. औषधं तो तुम्हाला विकेल, त्याच्यातली औषधं विकेल. फ्रीज कसा देईल? नाही आम्हाला आवडलाय द्या, असं नाही चालणार. फ्रीज पैसे फ्रीजच्या दुकानात जा, असा अर्थ आहे. कळालं व्याख्या? ती पण व्याख्या लिहून घ्या. आता लायबिलिटीज म्हणजे काय? लायबिलिटीज म्हणजे अमाऊंट पेएबल. आपला व्यवसाय ट्रेडर, अमाऊंट पेएबल टू अदर पर्सन. इतर व्यक्तीला जे आपण देणं लागतो त्याला लायबिलिटीज असं म्हणतात. लायबिलिटीजचा अर्थ देणी, ऍसेट्सच्या उलटा. ऍसेट्स म्हणजे प्रॉपर्टी किंवा येणे, लायबिलिटीज म्हणजे देणे. वाचा. दी टोटल अमाऊंट पेएबल बाय दी पर्सन आर कॉल्ड लायबिलिटीज. आपण आपला व्यवसाय किंवा ट्रेडर एकूण जी रक्कम देणं लागतो दुसऱ्याला, थर्ड पार्टीला, त्याला लायबिलिटीज असं म्हणतात. त्याच्यात कोण येतंय? क्रेडिटर्स. अर्थ सांगूया. सप्लायरचं देणं. सप्लायर म्हणजे काय? ज्याच्याकडनं आपण माल परचेस केला, क्रेडिट परचेस केला. आता क्रेडिट परचेस ओळखायला पाहिजे, मगाशी होतं उचलं. उधारीवर खरेदी केली, त्याचं आपण देणं आहे. बँक लोन, व्यवसाय उभा करायला बँकेकडनं लोन घेतलंय, देणं आहे.
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आज एक शब्द वाढवतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे अजून खर्च द्यायचा आहे. उदाहरण पाहिजे, आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे तुम्ही कामगारांचा पगार अजून द्यायचा आहे. स्टील एक्सपेन्सेस स्टील टू बी पेड, येट टू बी पेड, म्हणजे एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड. किती भाषेत पाहिजे सांगा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हणतात. म्हणजे हे सगळं काय आपलं देणं आहे, लायबिलिटीज झालं. परत एकदा वाचा लायबिलिटीज. दी टोटल अमाऊंट पेएबल बाय द पर्सन आर कॉल्ड लायबिलिटीज. बिल्स पेएबल एक शब्द आलाय तिथं. बिल्स पेएबल म्हणजे आता सध्या एवढंच लक्षात ठेवा, कारण या लेवलला समजेल का नाही शंका आहे. बिलाच्या स्वरूपातलं देणं, दॅट्स ऑल, एवढंच लक्षात ठेवा. आता कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल इथं आलो आपण 7ला. कॅपिटल, अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू दी बिझनेस, आपल्या बिझनेसमध्ये एकूण गुंतवलेली रक्कम. त्याच्या बिझनेसला रूप कसं येईल? तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर जागा घेण्यापासून फर्निचर करण्यापर्यंत माल भरायला पाहिजे, एखादा नोकर घ्यायला पाहिजे. नोकर जर अगदी शेवटी घेतला तरी ठीक आहे, पण जागा, फर्निचर, गुड्स, स्टॉक त्याच्यात भरायला पाहिजे. आधी त्याची परवानगी काढायला पाहिजे. हे सगळं करणं, ह्याला तुम्हाला कॅपिटल लागतं. मग त्याला कॅपिटल असं म्हणतात. बघा तिथं, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ट्रेडर इन हिज बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. कॅपिटलच्या व्याख्येत एक वाक्य जोडा. इकडे वाचलेलं आहे. इट मे बी, इट मीन्स कॅपिटल. इट मे बी कॅश ऑर काइंड. उदाहरण देतो, कॅश ऑर काइंड. म्हणजे कॅपिटल हे कशात असतं? कॅशमध्ये आणि वस्तू रूपात असतं. असू शकतं. वस्तू रूपात म्हणजे काय? समजा तुमची जागा स्वतःची आधीपासून आहे, आधीपासूनच तुमचा प्लॉट आहे, तुम्ही राहताय, मागच्या साईडला घर आहे, तुम्ही पुढच्या साईडलाच दुकान काढून टाकलं, गाळा बांधला, शटर लावलं आणि दुकान सुरू केलं. म्हणजे जागा तुम्ही खरेदी केली का? नाही, तुमचा प्लॉट आधीपासून आहे तिथं, फक्त तुम्ही बांधकाम केलं, मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट तेवढी येईल. म्हणजे जागा आधीच ऑलरेडी होती. लक्षात आलं? तुमच्या घरात एखादं सेल्फ आहे, पडून आहे, ते सेल्फ आणून तुम्ही दुकानात ठेवलं. म्हणजे कॅश ऑर काइंड, म्हणजे पैसे गुंतवले तर कॅश. वस्तू रूपात जर कुठली गोष्ट आणली तुम्ही तर इट इज कॉल्ड काइंड. म्हणजे इट मे बी कॅश ऑर काइंड. कॅपिटल हे कॅशमध्ये आणि वस्तू रूपात असतं. अशी व्याख्या झाली. आता ड्रॉइंग्स म्हणजे काय बघा. ड्रॉइंग्स, टोटल अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस बाय द ट्रेडर फॉर हिज पर्सनल यूज इज कॉल्ड ड्रॉइंग. टोटल अमाऊंट विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस by the trader for his own use is called drawings. तुम्ही व्याख्या वाचू शकता. आता विथड्रॉ करायला काय चान्स आहे त्याला? कॅश ऑर गुड्स. म्हणजे तो बिझनेस मधून कॅशही घेऊ शकतो किंवा गुड्सही घेऊ शकतो. आहे दुसरी एक व्याख्या आहे बघा. दुसरी व्याख्या, कॅश ऑर गुड्स टेकन बाय द ट्रेडर फ्रॉम द बिझनेस फॉर हिज ओन यूज. म्हणजे स्वतःच्या कॅश ऑर गुड्स काही पण विथड्रॉ करू शकतो. तुमच्या डोक्यात असेल फक्त कॅश घ्यायची का? नाही, कॅश ऑर गुड्स टेकन फ्रॉम बिझनेस बाय द ट्रेडर फॉर हिज ओन यूज इज कॉल्ड ड्रॉइंग्स. एक साध्या भाषेत सांगू मराठीत, व्यवसायातनं उचल केलेली, व्यवसायातनं घेतलेले कॅश आणि गुड्स, व्यवसायातनं उचललेले स्वतःच्या उपयोगासाठी उचललेले कॅश आणि गुड्स, इट इज कॉल्ड ड्रॉइंग्स. म्हणजे कॅपिटलच्या उलटी व्याख्या. कॅपिटलमध्ये पैसे गुंतवायला लागतात आणि ड्रॉइंग मध्ये पैसे उचलले जातात. कॅश ऑर गुड्स टेकन फ्रॉम बिझनेस बाय द ट्रेडर फॉर हिज ओन यूज, सेल्फ यूज इज कॉल्ड ड्रॉइंग्स. एस लावा, ड्रॉइंग्सला एस लावा. इथं तुमची किती व्याख्या झाल्या आता आजपर्यंत? ओळीनं झाल्या. मगाच्या पहिल्या 3 आणि ह्या 8 पर्यंत झालेल्या. आता बाकीच्या व्याख्या मी तुम्हाला उद्या देतो, पुढच्या तासाला देतो. आणि पुढच्या तासाला मी व्याख्या घेण्याच्या ऐवजी ट्रान्झॅक्शनची 10 वाक्य घेतो आणि त्यातलं कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन कसं ओळखायचं ते शिकवणार. हाऊ टू रेकग्नाइज कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जरा घोटाळा होतो, बघितलं मी इतक्या अनुभवावरनं. मुलांना रोख आणि उधार ओळखताच येत नाही आणि थोडी फसवी वाक्य असतात. त्यासाठी त्याची एक 10 वाक्याचं प्रॅक्टिस घेतो. ते तुम्हाला वाक्यरचनाही सुरू होईल आणि नुसते डेफिनेशन घेऊन तुम्हाला कंटाळा येणार नाही. बरोबर घेणार आहे मी, कळतंय की अगदी सोप्या भाषेत आहे, काही अवघड लँग्वेज वापरलेली नाही आहे मी. डेफिनेशन भरपूर आहे, असू दे, टप्प्याटप्प्याने आपण घेऊया. पण याच मार्गाने जावं लागणार. एकदम आपल्याला पुढे जाऊन शिकवता येणार नाही, ते कळणार नाही तुम्हाला. असं नाहीच करायचं. तसं 65 आहे, टप्प्याटप्प्याने घेऊया. आवडतात 10-15 दिवसाला आवडतात. आज इथं थांबतो मात्र. आता पुढच्या तासाला ट्रान्झॅक्शनचे
एक्झाम्पल्स घेणार. कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन कसं ओळखायचं. ओके, ठीक आहे, इथं थांबूया आपण.